मिळालेली तूटपुंजी मदत शेतकऱ्यांनी सरकारच्या तोंडावर फेकली। महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टी दृश्य पावसाळ्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे। या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून 100% कर्जमाफी आणि भरीव मदत देणे अपेक्षित होते। मात्र हिंगोली जिल्ह्यात जरी 100% नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना फक्त 60 ते 70% मदत मिळाली। काही शेतकऱ्यांना तर फक्त 2000 रुपये इतकी रक्कम देण्यात आली। याचा निषेधार्थ गोरेगाव येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडून मिळालेली तूटपुंजी मदत सरकारच्या तोंडावर मारली। मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्याचंही अतोनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं। त्यामध्ये आमचं सोयाबीन, कापूस, तूर, हळद हे सर्व पिकं वाहून गेली। तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण माती खरडून गेली। सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करत, परंतु सरकारनं 8500 रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000, 3000, 4000 अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं। त्यामध्ये आमचा दसरा तर काळा झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे। म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे। एवढं दुःख कमी होते की नाही होत, तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला। आमचा शेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काही आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातून आमचा शेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा वगळून टाकला। म्हणून या सरकारनं जे काही आम्हाला तोगडी मदत दिली, आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली, तर ही मदत आम्हाला नको आहे। म्हणून ही मदत ही सरकारच्या तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि ही सरकारच्या तोंडावर आम्ही ही मदत फेकून मारतो।